well-dice, reputed teachers, and all respected sir, dear students. Today I want to speak about Lokshahir Annabhau Sathe. But now the medium is very important to you that you should be well acquainted with the Marathi. So I should start with that Marathi. ताज़ा ताज़ा जाम ढलती ढलती शाम, ताज़ा ताज़ा जाम ढलती ढलती शाम, भीमा मेरा नाम, मेरी ओर से आप सबको प्यार भरा सलाम, प्यार भरा सलाम. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय सावंत सर, श्री कळबंडे सर आणि मंचावरती विराजमान असलेले आदरणीय सर्व गुरुजन वर्ग, मॅडम. बघा, मी मॅडमने आता तुम्हाला लोकमान्य टिळकाबद्दल सांगितलेलं आहे. तर त्या महापुरुषाचा डेथ ॲनिव्हर्सरी म्हणजे पुण्यतिथी होती लोकमान्य टिळकांची, आणि त्यांनी काही थोडंसं महत्त्वाचं काही सांगितलं होतं. मी दोन्हीबद्दल थोडं सांगतो, जास्त त्याने सांगत, जास्त वेळ घेत नाही, तुम्हाला ऊन लागाले मला समजायले. तर त्यांनी असा त्यांचा बहाणा होता की त्यांनी कुठली जर आपण एखादी गोष्ट केली नाही तर त्याचं ते श्रेय कधी घेत नव्हते. समजा वर्गात शेंगा खाऊन मुलांनी टाकले टरफलं असतील तर ते म्हणत होते की मी कधी ते उचलणार नाही, सरनी सांगितलं उचलायचे, उचलीत नाही मी. किंवा त्यांनी सर्वांना सांगत होते की आम्ही जन्मताच स्वतंत्र आहोत, स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे, ठामपणे सांगत होते. तर असं मॅडमनी सांगितलं त्याच्याबद्दल आता मी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्याबद्दल सांगत आहे. तर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचं शिक्षण फक्त 1.5 दिवस झालेलं आहे. त्यांचा जन्म 1 ऑगस्ट 1920 रोजी वाटेगाव या ठिकाणी, वाळवा तालुका आणि सांगली जिल्हा या ठिकाणी झालेला आहे महाराष्ट्रामध्ये. मग आता तुम्ही म्हणता असाल की सर यांचं काय एवढं विशेष आहे 1.5 दिवस शाळा शिकलेल्या माणसाचं, त्यांना काय एवढं विशेष आहे? तर त्यांच्या नावावर 35 कादंबऱ्या आहेत, मोठमोठे ग्रंथ आहेत, त्यांच्यावरती मोठमोठे पिक्चर पण झालेले आहेत. त्यांची गाजलेली सगळ्यात मोठी कादंबरी म्हणजे फकीरा आहे. मग या माणसाने एवढं कसं काय केलं आहे? शाळेत तर गेला नाही, पण शिक्षणाशिवाय तरुण उपाय नाही हे तुम्हाला सर्वांनाच माहीत आहे. शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे, जो पेले तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. म्हणून त्यांना पण जाणीव झाल्यानंतर शाळेत गेले. शाळेमध्ये अस्पृश्यता ही पाळली जाते त्या काळामध्ये. आणि मग शाळेत गेल्या 1.5 दिवस शाळा शिकल्यानंतर घरी आल्याच्यानंतर त्यांनी दप्तर दिलं हिबाळून. आपण कसं टाकतो तसं, पण आपण तेवढे महान नाहीत. दप्तर दिलं हिबाळून आणि आईला सांगितलं की मी आता त्या शाळेत जाणार नाही, ते गुरुजी अस्पृश्यता पाळतात, मला जवळ घेत नाही आहे. मग त्याची आई लागली रडायला की आपण काय करायचं. जसं थॉमस आल्वा एडिसन यांच्या आईने कसं त्यांना महान मोठं केलं आहे, ज्यांनी लाईटचा शोध लावलेला आहे, तसं त्यांच्या आईने ठरवलं की आता काय करायचं आहे. मग हा मातंग समाजातला हा मुलगा अतिशय 18 विश्व दारिद्र्य यांच्या घरी, तुम्ही आजही बघत असाल तर तो समाज किती तळागाळाला गेलेला आहे, तुम्हाला याची जाणीव असेल. परंतु त्याच्या आईने ठरवलं की आता करायचं काय. आता शिक्षण तर शिकत नाही, शाळा तर जात नाही. पूर्वीच्या काळी काय अशा इंग्लिश स्कूल नव्हत्या किंवा मोठ्या मोठ्या शाळा नव्हत्या, जी शाळा असेल ती जिल्हा परिषदच, आणि त्यातूनच हाकाळून दिले. तर करायचं काय. परंतु मग भावासंग मग मुंबईला गेले. मग आता काय, घरी गरीबी, काय करायचं, हमाली करायची. हमाली माहिती आहे की ते बसमधून उतरायचं, सामान प्रत्येकाचं सामान उतरू लागलं त्यांनी. मग आता ओळखायची गाडी कशी, ही चालली आंबेजोगाईला चालली, लक्षात ठेवायचं. ही गाडी कुठं चालली, भन्सळा लक्षात चालली, लक्षात ठेवायचं. ही गाडी कुठं चालली, कानडी बोरगाव, लक्षात ठेवायचं. मग हे हमाली करता करता हे अक्षराचं ज्ञान घेऊन आले. लोकांचे सुटाफुटाकडे बघून आपल्याला वाटाले की आपण बी काहीतरी शाळा शिकली पाहिजे आणि काहीतरी मोठं व्हायचं असेल. तुम्हाला माहिती आहे, जर तुम्हाला आयुष्यामध्ये आपल्यातली दलिंद्री जर घालायची असेल, पिढ्यानपिढ्याचा जर उकांडा दूर करायचा असेल, तर शिक्षण एकच पर्याय आहे. आणि त्यांनी ते अभ्यास करायचा आहे, त्यांनी ओळखलं होतं. आणि मग त्यांनी अभ्यास करायला लागले आणि त्याच्यातून त्यांनी जिद्द, चिकाटी, देह फार उराशी बाळगून मोठमोठ्या कादंबऱ्या लिहून, आणि जगाला सध्या जी काही लोक आहेत त्यांचं म्हणणं होतं पृथ्वी, आता बघा हिंदू धर्मात म्हणतात बघा, पृथ्वी शेषाच्या मस्तकावर, त्यांनी हल्लं की भूकंप होतं म्हणून. आता तुम्ही भूगोलाचे माणसं आहे, तुम्हाला माहिती आहे भूकंप का होतो. भूकंप होणे म्हणजे धरणी कंप पाहणे. आणि हे धरणी का कंप कापते, तर त्या ठिकाणी तप्त लावारस असतो, तो वर येण्याचा प्रयत्न करत असतो. आणि मग त्या ठिकाणी त्याला जर मोकळी पोकळी दिली तो वर येतो आणि ते हलतात. आपले लोक काय म्हणायचे पूर्वी, आज बी सुद्धा बघा किती लोकांनी भारताचा शोध लावलेला आहे, तुम्हाला माहिती आहे. काय झालं देवाने केले, काय झालं देवाने केले. आणि आज कोण म्हणतो मग ते शेषाच्या मस्तकावर आहे म्हणायचे. ते शेषाच्या मस्तकावर नाही, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे म्हणतात की ही जी धरती आहे ही शेषाची मस्तकावर नाही, तर दीनदलिताच्या कष्टकऱ्यांच्या तळहातावरती आहे. आणि त्यांनी महाराष्ट्रामध्ये संयुक्त मुंबई कशी राहता येईल यासाठी
मोठ्या प्रमाणामध्ये उठाव केलेला आहे आणि गोरगरिबासाठी भटक्या गरिबांच्या लोकांच्या व्यथा त्यांनी मांडण्याचा खूप मोठा प्रयत्न केलेला आहे. आज बघा, एखादा मोठा व्यक्ती आला की मोठी हेडलाईन्स होते, एखाद्या गोरगरिबाचा कोणी विचार करतात का? म्हणून मी तुम्हाला सांगत आहे की तुम्ही लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी त्यांना शाळेसाठी जरी त्यांना काय ते फॉर्मल एज्युकेशन नाही भेटलं तरी बाहेरून एज्युकेशन घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर तुम्ही शिक्षणावरती जोर द्या. मला सांगायचं काय उद्देश आहे, तुम्हाला परिस्थिती कशी आहे याकडे बघू नका. परिस्थिती डझंट मॅटर दॅट. इफ यू वॉन्ट टू गो अहेड देन गो अहेड. डोंट टॅकल दॅट इफ माय सिच्युएशन इज नॉट गुड बॅड लाईक दिस. एखादी परिस्थिती तुमची चांगली नसेल तर तुम्ही चांगली बनवू शकताय. कशामार्फत? शिक्षणामार्फत. तुम्हाला हाच उद्देश मला आज सांगायचा की सर्व मुलांनी जिद्द, चिकाटी आणि देह जर एकत्र केलं तर तुम्हाला अशक्य अशी काहीच गोष्ट नाही. नेपोलियन सुद्धा म्हणत होता की जगाच्या डिक्शनरीमध्ये अशक्य शब्द नाही. मला तुम्हाला या महामानवाच्या जयंतीनिमित्त एवढंच सांगायचं आहे की शिक्षण हे घेत चला, अभ्यास करत चला आणि जीवनाचं यशस्वी होत चला. सरांनी मला बोलण्यासाठी संधी द्यावं. धन्यवाद सर.